अशोक खरात प्रकरणातील एसआयटीचा तिसऱ्यांदा ठिकाण बदल दिसला, कारण महाराष्ट्र पोलीस अकादमीवरून आता विशेष गुन्हे तपासणी प्रशिक्षण केंद्रात स्थलांतर केलं गेलंय। सुरक्षेचा मुद्दा की प्रशासकीय अडचणी उद्भवल्या आहेत अशा चर्चांना आता उधाण आलंय। सुरुवातीला तपास नाशिक शहर पोलीस मुख्यालयातील हिमांशु क्लबमधून सुरू होता। गाजलेल्या प्रकरणाच्या तपास पथकाला स्थिर जागा का नाहीये असाही प्रश्न उपस्थित होतोय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, आज पुन्हा खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे, मात्र या खरात प्रकरणात अनेक घडामोडी घडत आहेत। एसआयटीचा आतापर्यंतचा ज्या घडामोडी घडलेल्या त्या संदर्भातला युक्तिवाद काय असेल आणि एसआयटीचा जो तपासाचा एरिया आहे, जे ठिकाण आहे, ते तिसऱ्यांदा का बदललं गेलं, त्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? त्यामुळे त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। जो चौथा गुन्हा आहे त्या चौथ्या गुन्ह्यासाठीची ताबा मिळावा अशा स्वरूपाची मागणी देखील एसआयटीच्या तपासी अधिकाऱ्यांकडून केली जाऊ शकते। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान अशोक खरात हा पोलीस कोठडीमध्ये कशा पद्धतीने हतबल झालेला आहे हे देखील दिसतंय। पत्नी कुठे फरार आहे हे देखील त्याला सांगता येत नाहीये। लोकांचं भविष्य सांगणारा अशोक खरात कसा स्वतः चिंतेत आहे हे देखील या निमित्तानं समोर येतंय। मुलामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात जीव असल्यामुळे मुलासोबत बोलू द्या अशा स्वरूपाची मागणी देखील तो पोलीस कोठडीमधून करताना दिसतोय, अशा स्वरूपाची माहिती सूत्रांकडून मिळते। आणि तिसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान तिसऱ्यांदा एसआयटी कडनं जे तपास करण्यासाठीचे जे स्थळ आहे ते बदलण्यात आलेलं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये पोलीस मुख्यालयाच्या अंतर्गत असलेलं जे हिमांशु क्लब आहे त्या ठिकाणी ही संपूर्ण जी तपासाची चक्र आहे ती फिरत होती। नंतरच्या काळामध्ये पोलीस अकादमी या ठिकाणी ही संपूर्ण जी काही चौकशी होती ती केली जात होती। आता मात्र विशेष गुन्हे शाखेच्या माध्यमातून असलेले जे प्रशिक्षण केंद्र आहे त्या ठिकाणी ही चौकशी केली जाते अशा स्वरूपाची माहिती मिळते। त्यामुळे एकूणच या सगळ्या काळामध्ये हे ठिकाण बदलण्याचं नेमकं काय कारण आहे, काही प्रशासकीय अडचणी आहेत की अन्य दुसरं कारण आहे, याबाबतची चर्चा आता नाशिकच्या वर्तुळामध्ये होऊ लागलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एसआयटी कडनं मिळतीलच। मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपते आणि या सगळ्या दरम्यान चौथ्या गुन्ह्यासाठीची ताबा मिळावा अशा स्वरूपाचा युक्तिवाद आजच्या दिवशी या सुनावणीच्या दरम्यान पाहायला मिळू शकतो। कस्तुरी, तेव्हा देखील तुमच्याकडून अधिकचे अपडेट घेऊ। पुण्यामध्ये भोंदू बाबाकडून विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे। पीडित 42 वर्षीय महिला कौटुंबिक वादामुळे पतीपासून वेगळी राहत होती आणि याच परिस्थितीचा गैरफायदा घेत गडदेनं तुमच्या अडचणी दूर करतो, जीवन सुरळीत करतो अशी गोड बोलणी केली। त्यानं महिलेला जाळ्यात ओढलं, त्यानंतर स्वारगेट परिसरातल्या लॉजवर बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। एवढ्यावरच न थांबता माणगाव इथं नेऊन पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार आहे। Thank you.